जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटतं, थोडं चाललं की थकवा येतो, सांधे आखडतात, स्नायूंमध्ये ताण, दुखणं जाणवतं, तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे. शेंगदाण्याचं प्रमाण ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे. तुम्ही लहान असाल, मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं. मग एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे. आता मनुकांबद्दल बघूया. 10 ते 12 आपल्यासाठी पुरेसे असतात. ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवायचे. त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका. जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू मात्र चावून खा. हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता आणि तशीच ठेवली तरीसुद्धा चालतं. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता. हे रोज आणि नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट फायदे होतात. ताकद भरपूर येते, रोजचा थकवा दूर होतो, नसांमधील अडथळे नाहीसे होतात, गाढ झोप लागते आणि तणाव, अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो. पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं. आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील 90% त्रास आपोआपच कमी होत असतो. वय वाढलं की शरीरातलं प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यात पांढरा फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जातंय याचे ते लक्षण असतात. जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते. म्हणूनच शेंगदाणे, मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो. हे केवळ स्नायूंना बळकट करण्यासाठी नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकद मिळवून देण्यासाठी आहे. तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा, स्वस्त आणि प्रभावी आहे. कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज करू शकतो आणि त्याचे आपल्याला अफलातून जबरदस्त फायदे बघायला मिळतात. म्हणून आता अजिबात वाट न बघता आजपासूनच याला रोजच्या सवयींमध्ये समाविष्ट करून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीराला जाणवतील. त्याचबरोबर रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका. थोडी हालचाल, थोडा श्वासांचा व्यायाम याने भरपूर बदल घडून येऊ शकतो. प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघत आहात हे कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका.